Find the number of ways of drawing 9 balls from a bag that has 6 red, 8 green and 7 blue. बघा आता इथे लक्ष द्या. प्रॉब्लेम सिंपल आहे. कॉम्बिनेशनचं एक्झाम्पल आहे. काय काय सांगितलं बघा. हे बॅग आहे, त्याच्यामध्ये 6 रेड आहे. कुठले कुठले बॉल आहेत ते बघा. 6 रेड, 8 ग्रीन आणि 7 ब्ल्यू. 8 ग्रीन, 7 ब्ल्यू. तर टोटल बॉल किती आहे त्याच्यामध्ये? 6 plus 8 plus 7. टोटल नंबर ऑफ बॉल किती आहेत? 21. आपल्याला सिलेक्ट किती करायचं? 3 बॉल्स ऑफ एव्हरी कलर. प्रत्येक कलरचे 3 बॉल. नंबर ऑफ वेट्स. फक्त बघा, मी तुम्हाला हे सगळं नंतर नोट्समध्ये वर देतो. हे लिहून घ्यायची गरज नाही, म्हणजे लगेच देतो इन्स्टंट. 5-10 प्रॉब्लेम झाला की आणि क्वेश्चन आन्सर सगळं देतो. त्यामुळे त्याचं काही तुम्ही टेन्शन घेऊ नका. फक्त ऑब्जेक्टिव्हमध्ये आलं तर मी जेवढं आत्ता बोर्डवर करतो तेवढंच करायचं. सब्जेक्टिव्ह मध्ये देताना तुम्हाला सब्जेक्टिव्ह मधल्या फॉर्ममध्ये देतो. ते कशासाठी? तर अंडरस्टँडिंग होण्यासाठी, समजण्यासाठी. पण एक्झाममध्ये जर प्रॉब्लेम आला समजा, तर मी आता जेवढं इथं सांगतो तेवढंच करायचं. ते पण त्यात असेलच ते प्रॉब्लेम. बघा, प्रत्येक कलरचे 3 बॉल पाहिजे आपल्याला. रेड मधले 3 पाहिजेत. रेड 6 आहेत, त्यातले 3. ग्रीन मधले 3 पाहिजेत आणि ब्ल्यू मधले 3 पाहिजेत. बघा, रेड 6 आहेत, त्यातले 3. ग्रीन 8 आहेत, त्यातले 3. ब्ल्यू 7 आहेत, त्यातले 3. प्रत्येकातले 3 बॉल. 8 रेड मधले 3 कंपल्सरी आहे. 8 ग्रीन मधले 3, 7 ब्ल्यू मधले पण 3. आता याला सॉल्व्ह करायचं. 6C3 म्हणजे 6 5 4 1 2 3. फक्त लक्ष द्या, काही करत बसू नका. मी तुम्हाला सगळं हा चॅप्टर आपण कम्प्लीट नोट्स फॉर्म मध्ये देतो. 6 5 4 1 2 3. 8C3. 6 ला 3 टाइम्स मल्टिप्लाय करायचं. 6 5 4 1 2 3. 8C3. 8 7 6 1 2 3. परत 7 ला पण ठेवायचं. 7 6 5 1 2 3. आता हे जे फाईंड करायचं ना कॉम्बिनेशन, त्याची प्रॅक्टिस घेतली आपण अगोदर. न्यूमरिकल मध्ये हे झालेलं आहे आपल्याला. 6C3 कसं काढायचं, 8C3 कसं फाईंड करायचं, 7C3 याला सॉल्व्ह करू. हे 6 कॅन्सल, त्यानंतर हे 6 कॅन्सल इथं, आणि इथे हे 6 कॅन्सल. म्हणजे 20 इंटू 56 इंटू 35. तर पहिलं मी 20 इंटू 35 करतो आणि इंटू 56. कॅल्क्युलेशन नाही आहे मध्ये काही जास्त. 20 इंटू 35 700 इंटू 56. त्याला मल्टिप्लाय जर केला पण हे 2 0 घेतो आहोत तर हे 2 0. बरोबर आहे. इट इज आन्सर. तर प्रॉब्लेम मध्ये स्ट्रिक्ट कंडिशन आहे. ते करा, जे काय येईल ते येईल. आता त्यात पडणार नाही मी. त्या मल्टिप्लाय वगैरे तुम्ही करा. फक्त सिस्टीम बघा. 6 रेड आहेत, त्यातले 3 बॉल पाहिजेत. प्रत्येक कलरचे 3 बॉल. 7 ग्रीन आहेत, 8 ग्रीन आहेत, त्यातले पण 3 पाहिजेत. 7 ब्ल्यू आहेत, त्यातले पण 3 पाहिजेत. आता हे कुठून आलं? हे तर दिले आपल्याला, प्रॉब्लेम मध्ये दिले. क्वेश्चन वाचा. ड्रॉइंग 9 बॉल्स. आपल्याला टोटल 9 बॉल पाहिजेत, पण ते कसे पाहिजेत? प्रत्येक कलरचे 3. हे बघा, 3 बॉल्स ऑफ एव्हरी कलर. टोटल 9 बॉल सिलेक्ट करायचे. लक्ष द्या, एक कम्प्लीट वेगळं आहे. आपलं मॅथमॅटिक्स वेगळं, हे वेगळं. हा सगळा
जनरल पार्ट आहे, स्टॅटिस्टिक्सचा पार्ट आहे. याची थिंकिंग लेवल वेगळी आहे. तुम्ही थोडंसं समजून घ्या, लक्ष द्या व्यवस्थित. तर मी काय म्हणतो, तर 9 बॉल सिलेक्ट करायचे. क्वेश्चन प्रॉब्लेम व्यवस्थित कळायला पाहिजे. 9 बॉल सिलेक्ट करायचे. तर ते 9 बॉल कसे, प्रत्येक कलरचे 3 बॉल, प्रत्येक कलरचे 3 बॉल. मग आता प्रत्येक कलरचे किती बॉल आहेत, तर 6 रेड आहेत, 8 ग्रीन आहेत आणि 7 ब्ल्यू आहेत. बघा, 6 रेड आहेत, 8 ग्रीन आणि 7 ब्ल्यू आहेत. असे टोटल 21 बॉल आहेत. पण आपल्याला 21शी मतलब नाही, 21चा मतलब नाही. आपल्याला पाहिजे काय, तर 6 रेड मधले 3, 8 ग्रीन मधले 3, 7 ब्ल्यू मधले 3, टोटल 3 3 3 9 झालं. याला सॉल्व्ह करायचं. आता हे सॉल्व्ह करणं काय आपला आता विषय नाही, हे अगोदर झाले आपले. तरी पण मी सांगितलं, 6ला 3 टाइम्स मल्टिप्लाय करा, 6 5 4, डिफरन्स बाय 1. 8ला 3 टाइम्स, 8 7 6, डिफरन्स 1. 7ला 3 टाइम्स, 7 6 5. खाली जायचं, 1 1 ने मायनस करत जायचं, खाली 1 2 3 घ्यायचं, आन्सर येतं. हे झालं टोटल आन्सर.